असं पॅक असेल तर एकदम घाम लय घाम होत्या. मी आता वराने पण काय वाटत नाही एवढं कमी बघा की आहे. काहीच नाही आता एसी बिशी किंवा कूलर हे लावले जर कागद नसताना तर पूर्ण हवा अजून हवा कशी राहिली असं वाटतंय की आपल्याला फॅन बिन काहीतरी चालू काहीतरी आपण उभा राहिले म्हणजे नाही, विशेष. एवढ्या जवळ पण तरी थांबून देते का एवढं ह्याच्या वरती असं तरी थांबून देत नाही. म्हणून तर आम्ही आता हे पॅकेज दिवसाचं असं असतं, संध्याकाळचं एकदम थंड होतं. त्याला जसं मॉइश्चर पकडतं लोखंडाला एवढं गार होतं. मग त्या पिल्लं गप्प त्या गव्हाण्याखाली शिरतात. म्हणून आम्ही काय करतो, त्यांना खेळण्यासाठी हे असं केलेलं आहे. तेव्हा त्यांना थोडीशी उबदार वातावरण वाटलं की ते उड्या मारतील असं. आणि ह्यांनाच 2 पिल्लं होतात असं काय नाही. तुम्ही ह्यातला नर ठेवला आणि तुमच्याकडच्या जर कुठल्याही मेंढ्या आहे का त्या होणाऱ्या पिल्लांपासून पुढं जनरेशन 2 पिल्लांची त्यांना काही वेगळं नाही. दुसऱ्या कुठल्या त्या डॉरपडच्या डॉरपर्यंत साध्या गावरान कुठल्याही मेंढ्या घ्या. डॉरपरला एक आपल्याकडे मार्केट नाही. म्हणजे आपल्याला विकायला कुठं तर आपलं हे कुठेही नेलं गावरान म्हणून बाजारात कोण पण घे. त्या डॉरपरला घ्यायचं म्हटलं तर 50-60 हजार रुपये किंमत असते. ते विकायचं कुठं आपण असं तर ते आपल्याला विकता आलं पाहिजे. तेच आहे ना. नाही ब्रीडचं असू द्या की, पण कसं आहे आपल्याला विकता आलं पाहिजे. हायब्रिड म्हणजे हायब्रिडच आहे ते ॲक्च्युली. त्याच्यात गाई गावरान गाईची कसं प्रकार हां मग तसंच. आणि हे काय बॉयलर म्हणा हे कळूनच येत नाही तुमचं देशी हे काय काय केलं ह्याला काय ते कळतच नाही ना, कारण त्याचा फेस पण तसा काही वेगळा नाही. फक्त सुरुवातीचा काळ 1 वर्ष सांभाळायचा, लवकर लागवड नाही करायची. नंतर तुम्ही 26 दिवसाला ती हिटवरच येते. 1.5 महिन्यात क्रॉस केलं तरी ते चालतं, काही विषय नाही. आणि अशी रिलॅक्स राहून जर त्यांनी रवण केलं ना, तुम्ही जेवढं खायला घातले तेवढं त्यांच्या शरीराला चांगलं लागतं. बरोबर, त्यांना म्हणजे असं ओलावायचा काही त्रासच नाही त्याच्यामुळे तो म्हणून तर ती तशी झोपतात ना. आता ही बघा की मान कशी त्या जमिनीला लावली जाते. झोपताना त्यांची सवय तशी वैशिष्ट्य त्यांचं त्यांचं वैशिष्ट्य ते की झोपलीत ना की मान त्यांची जमिनीला लागते. तोंडच खाली त्या आणि त्यांना जर लघवीचा किंवा खालची त्यांचा घाण असते नाकात जाते ना. नाकात जातील मग त्याला जास्त आजारी होतात. मेंढ्यांचा मुतडीचा वास हो सर्वच बघा की ही लहान पिल्लं पण बघा तशी झोपतील. पिल्लं बघा तसं तेवढा त्रास नाही झाला ना की हे आजारीच पडत नाही. आणि हे दुसरं पिल्लं म्हणजे ज्या आईची येतं त्या आईच त्यांना पाळणार. दुसरं पिल्लं जरी नेलं ना तरी ती पाजत नाही, ते पेत पण नाही. बघितलं नाही आता हे हिच्या मागणं जायचं नाही इकडे जायचं. हा दुसरी गोष्ट आपल्या शेळ्यांसारखे नाही ना. नाही एकमेकाला मारणार पाजावं लागते करडे नाही. शेळ्यांची पाजावं लागतं 8 दिवस. आणि ह्याच्यात काय पहिल्या दिवशी दाखवायचं बाबा इथं दूध आहे. मग त्यांचं ते दूध पितात, त्यांचं ते सगळं काय होतं काय हो त्यांना विचारायचं. आणि त्यांची आई काही जास्त पाजत नाही त्याला, त्यांना लिमिटेशनमध्येच पाजती. बाकीचं काही त्यांना त्रास नाही. दूध काढत नाही. दूध काढणे वगैरे कसलं म्हणजे जास्तच नसतं दूध. दोन पिल्लांना पुरेल एवढंच असतं तिचं. मग कशाला काढत बस आपण. आणि ते आवाज देते म्हणजे जेव्हा तिला दूध पाजायचंय ना तेव्हा ती त्यांना बोलवते आणि ती पितात. नाही तर अशी पाजतच नाही ती. धरली तरी तिला पाजून देणार नाही आपल्याला. आपण जरी धरलं ना तिला तरी ती पाजून देत नाही. लाथा वगैरे मारणार, नाचणार. पण तिनं आवाज दिला की ती पिल्लांना समजतं की मला बोलवलं दूध प्यायला. आणि जिची आहेत तिच्याकडलाच बसतात. थोडंसं अजून 1-2 महिने झालं तर म्हणजे नर जे आहेत ना ते वेगळं बसतात. पण त्याच्या माद्या ज्या येतात त्या आईबरोबरच राहतात. आता हा जो नर बसला इकडे त्याची आई त्या कोपऱ्यात तिकडे आहे. पण तो तिच्याकडे कधीच जात नाही, तो इकडेच बसते. ती मागं बसली ती त्याची आई. पण तो तिकडे कधीच जात नाही. 2 महिन्याचा झालाय तेव्हापासून इकडे आहे ना, तो इकडेच आहे. तिघांना चांगला असतो किंवा तुती चांगली शेवगा. पण आता आमच्याकडे येत नाही त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. पण त्यांना सांगतो येणार आहे ना तुम्ही हे लावा, माझ्यापेक्षा तुमच्याकडे चांगली राहते. अशा पद्धतीनं प्रत्येकाला सांगतो. आणि त्यांनी प्रत्येकानं तसं केलं त्यामुळे त्यांची क्वालिटीच येते. असं माझ्याकडे नाही वजनाला मेंढी कुठली पण चालती. फक्त काय होतं बंदिस्तला 1 पिल्लं दिलं की परवडत. कारण त्याचा आपण खर्च किती करणार, आपल्याला बॅलन्स किती ठेवणार, त्याच्या आईला काय खायला लावायचं.
एवढं ओलं कपाटात. नाही, मेंढीचं कुठल्या पण होतं, कुठलीही मेंढी घ्या तुम्ही आणि राहायला जर असं असेल आणि चारा असं असेल तर तिचं वजन वाढतं. फक्त काय होतं, ती एक पिल्लं ती, आणि ही 2, 3, 4 पर्यंत तर आत्तापर्यंत रेकॉर्ड आलं, असा विषय आला. म्हणून जरी एक पिल्लाचा खर्च झाला आपला त्या सर्व्हेवर तरी एक पिल्लाचे पैसे आपल्याला राहतात. हां, म्हणून ते आपलं हे जास्त काय तामझाम नाही किंवा काय नाही, किंवा अशा वर शेडमध्ये 1% मॉर्टिलिटी होती, नाही असं नाही, 1% होती. बाकीचा एवढा काय त्रास नसतो किंवा काय होणे तसलं काही विषय राहत नाही. पाईप नाही साईडला छोटे त्याच्या प्रॉब्लेम नाही नाही तसं काही नाही, हवा बायपास होते ना. नाही नाही, लोडला याच्यावर काहीच नाही ना, पत्रा त्याच्यावर हलका. काय नाही त्यांचं पत्र हाईट जास्त आहे. हाईट जरी जास्त असली तरी हे मजबुतीला आहे ना. मजबुतीला खाली आणि हवा खेळते राहते हवा त्यामुळे कशी आपल्याला होते, विषय नाही. प्रेस नाही ना करत, हवा बायपास होऊन जाते ना इथनं. त्याच्यामुळे त्याच्यावर लोड हे येतो. वरच्यावर खाली रिकामं हे जायचं. चॅनल मजबूत पाहिजे. हो, खालचं आय चॅनल येते हे चॅनल मजबूत पाहिजे. आणि खाली सिमेंटचं सगळा खांब वजन आहे. त्याच्यावर आहे. आणि आम्ही खाली सिमेंटचंच खांब लावतो, सिमेंटचीच पाहिजे. हे बरं आहे बरं. त्यांची गंज त्याचं. त्याच्यामुळे ते विषय काय- सातवांचे नाही का त्यांनी काय केलं, लोखंडी पोल्ट्रीला सगळं हे केलं, ते खाल्लं गंजलं असेल. थांब की दाखव. नंतर ते कटकार झाडू मारायचा त्रास नको. ते झाडून आणि त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं. त्यांच्या आरोग्यासाठी पण आपले पण काहीतरी लाईफ आहे ना. आपण कधीपर्यंत हे करत बसायचं मग फिरायचं कधी आपण. आता ह्यांना सकाळी खायला टाकलं आम्ही, दिवसभर काही केलं तरी ह्यांना काही बघणे नाही, काय नाही, झाडू मारायचं नाही, काय नाही. संध्याकाळी जरी 9 वाजेपर्यंत आलं तरी हे ऑटोमॅटिक राहत आहेत. ते काय ती त्याला उठवते दूध प्यायला. ते माड गेलंय का हो, ते एक मार्गी आहे आणि ते खाली बसते, ते एक मार्गी आहे. हे ओळखतं कसं बरं? ठीक आहे. माड गेलं ते नाक नाक ते वेगळं नागपुरी. असतं ना थोडंसं. ते रोमन वाघा असतो कसला नाक. प्युअर असेल तर जास्त मोठं नाक असतं त्याचं. डायरेक्ट खाली वड्याचे काय विषय. डायरेक्ट डायरेक्ट. काय 2 मिनिटात वाढ ते प्लास्टिक असल्यामुळे काय त्याला राहत नाही, काय नाही. तो एक विषय. कुठे काढू दूध बघ. तू काढ बाई माने येणार. ते काय शिकवायला लागत नाही, काय नाही, त्यांचं ते ऑटोमॅटिकली शिकत असतं. ते त्यांचा काही विषयच येत नाही त्यांचा. शेळ्यांपेक्षा सोपं आहे. हो, अरे बास काय शेळ्यांना तुम्हाला 8 खायला दिवस नाही लागतं. पाजावं लागतं. हा. आणि शेळी कशी कपालावर केस जास्त शेळीला खायला जास्त नाही खाणार. शेळीचं नास्तिक जास्त असतं. तो खळा पाला मला गव्हाणीतलं बारवीस काढून बाहेर ओढून टाकणार, नाश करणार, शे- त्यातले खाली अर्ध खाणार, अर्ध पडून देणार, शेंडे घाऊन मोकळे होणार. आता ही बघा की आपण कसं दिसते खाली बसते. पोट बघा की तिचं कसं दिसते. तिला अशी दिसते. 2 जरी झालीत ना तरी अशी होणार. नुसता सुका चारा आहे, काय ओला चारा अजिबात काय नाही त्यांना. तरी पण आणि दुसरं गोष्ट खोराक बी नाही. खुराक नाही. खुराकाचा प्रश्नच आम्ही म्हणजे संपवत आणलाय, भविष्यात तर घालणार पण नाही. कलर भारी आहे यांची मात्र. ते हम्म. मोठे तिचा हे चांगला भारी दिसते. तिचा चांगला झाला. हा, ठीक आहे. हे दोन्ही भारी दिसते. ती आईला सोडून येत नाही. ही येतात, मागणं बोलवलं ना ती येतात आमच्याबरोबर, पण ती आईला सोडून येतच नाही त्यातली तुम्ही. आणि आता म्हणलं ही वेळेला पाऊस चालू होण्यात ती येणार आहे, म्हणून म्हणलं थोडंसं कागद बांधलं गेले, थोडंसं उबदार वातावरण राहील. खाली काय सोडतच नाही ना अजिबात. नाही नाही, आमच्याकडे बिबट्या लगेच येईल. पावसाळ्यात कडला आला तरी दिसणार नाही तुम्हाला आलाय शेजार. नाही का फार सारं. आमच्याकडे म्हणजे काही लोकांची काय केलंय, पाठीमागनं येता येतात पिल्लं नेले. त्याच्यामध्ये मस्त जीवाला घातलं. अशा पद्धतीने बिबट्या कार्यक्रम करतो. आणि एकाची इथे 14 एकाच दिवशी धरली, एकाच तासात 14 धरली. 14 तेव्हापासून आम्ही ठरवलं नाही बाहेर सोडायचं नाही, बंदिस्त करू म्हणून आम्ही बंदिस्त केली. आणि बिबट्याची जात एवढी हुशार ना, हो, लई दुसरं. अति हुशार. ते घरी तुटती पेटाने पिंक जमिनीची लेवल आहे ना, समजा आता ही जमिनीची लेवल आहे. शेरी एवढं झालं, हे तर मुंडी मारते. हो, आणि तो फसवणार. जरी तुम्ही म्हणजे आमच्याकडे कुत्रा जरी हुशार किती पण असला कुत्रे नाही त्यात उचलून. तरी ते जर्मन शेपर्ड सारख्या कुत्र्याला नेलं त्याने. आणि तरी 12 फुटाची भिंत होती. तो भिंतीच्या वरनं येऊन म्हणजे जाळीवर बसला आणि कुत्र्यानं खाली जशी जम मारली वरनंच उचललं आणि 12 फुटावरून पलीकडे गेलं. त्यामुळे बिबट्याची भीती आमच्याकडं पावसाळ्यात जास्त,
कारण धुके असतात त्या दिसतच नाही आपल्याला काय. आणि इकडं पण येतात ह्या वासाने येतो, पण हे पॅक असल्यामुळे त्याला काही हात येत आहे. सगळे सुट्टे आमच्याकडे कसं ऊस वगैरे गेला ऊस असेल गेला की ते- हा. रिकामे झाले की मग येतात तसं नाही नाही, आमच्याकडे कसं टेक्निकच आहे ना त्यांना. कसं त्यांना त्याच्यात डुकरं दिलं काही हा. जिकडे घ्यायचे थोडा काय पण गावत नाही ना. पण लय हुशार. जगून बसणार आणि जवळ येईपर्यंत आहे की नाही ते कळत नाही आपल्याला, एवढा हुशार. आणि हे करण्याच्या अगोदर काय करते आता? शेवगा लावूनच ठेव. जर आपल्याला करायचे तर बांधाला जरी लावला तू आल्यामुळे ते केलं किंवा होतं. शेवगा तरी चालते. बघ तुला घाबरायला लागले ती तुला हात सोडू